नमस्कार. आज बनवूया कोबीची भाजी. कोबीची भाजी ही प्रत्येक जणच बनवीत असतो. पण माझ्या या पद्धतीने एकदा कोबीची भाजी बनवली तर कोबीचे नाव ऐकताच नाक मुरडणारे ही भाजी आवडीने खातील. चला तर वेळ वाया न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूया. इथे फ्रेश कोबीचा गड्डा घेतला आहे. हा कोबी स्वच्छ पाण्याने बाहेरून धुवून घेतलेला आहे. भाजी बनवण्यासाठी नेहमी असा फ्रेश कोबी घ्यायचा. त्याची भाजी चविष्ट सुंदर बनते. कोबी बाजारामधून घेताना कोबीची पाने बाजूला करून आतून कीड लागली का नाही ते पाहून घ्या. कीड लागलेल्या कोबीमध्ये कधीकधी आळ्या पण असू शकतात. बरेच जण कोबीची पाने काढूनच कोबी चिरतात. कोबी हा अर्धा किलोपेक्षाही जास्त आहे, त्यामुळे यामधील मी अर्धा कोबी कापून घेणार आहे. आता कोबी कसा कापायचा ते देखील तुम्हाला दाखविणार आहे. कोबी पहा, असा मधोमध कट केलेला आहे. असा धारदार सुरीने जेवढा बारीक कापता येईल तेवढा कोबी कापून घ्यायचा. तुम्हाला हव्या असेल तर खिसणीने देखील कोबी तुम्ही किसू शकता. सर्व कोबी मी इथे असाच चिरून घेणार आहे. उरलेला जो कोबी आहे ना, तो मी असा प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. इथे बोट बुडेल इतपत कोमट पाणी घ्यायचे. बऱ्याचदा कोबीवर लवकर कीड लागते, त्यामुळे त्यावर प्रचंड प्रमाणात औषधांची फवारणी असते. त्यामुळे त्याचा कोबीला वास येतो. त्यामुळे कोबी हा इथे कोमट पाण्यात धुवून घ्यायचा आहे. इथे फक्त कोमटच पाणी वापरा, उकळलेले पाणी वापरू नका. कोबी आता कोमट पाण्यात हलवायचा, स्वच्छ धुवून घ्यायचा. पाण्यात टाकल्यावर लगेचच तो चाळणीवर असा काढून घ्यायचा आहे. यामधील पाणी पूर्णपणे निथळून घ्या. यामध्ये ओलसरपणा अजिबात ठेवू नका. कढईमध्ये 1.5 पळी तेल घालायचे. तेल चांगले गरम होऊ द्यायचे. गरम तेलात हिंग घालूया. 1 चमचा मोहरी घालायची आहे. 1 चमचा जिरे घातले आणि हा एक बारीक चिरलेला कांदा घालायचा. मध्यम आचेवर कांदा थोडा सोनेरी रंगावर येईस्तोपर्यंत परतून घ्यायचा. कांदा थोडा लालसर झाला की यामध्ये अर्धे टोमॅटो बारीक चिरून घाला. टोमॅटो देखील तेलात व्यवस्थित परतून घ्या. कांदा टोमॅटो बऱ्यापैकी भाजले की यामध्ये 1 चमचा लसूण पेस्ट घालायची आहे. 1 चमचा हिरव्या मिरच्याची पेस्ट घातलेली आहे. मसाला पुन्हा मंद आचेवर थोडासा भाजून घ्यायचा आहे. मसाल्याला कडेने तेल सुटलेले आहे. इथे मी पाव वाटी चण्याची डाळ 2 तास कोमट पाण्यात भिजत ठेवली होती. चण्याची डाळ मसाल्यामध्ये घालून घ्यायची आहे. डाळ मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्या. डाळीला खमंग असा वास आला पाहिजे. फ्लेवरसाठी यामध्ये मी पावभाजी मसाला वापरत आहे. अगदी पाव चमचा हळद घाला आणि चवीनुसार मीठ घातले आहे. इथे मी हळद थोडी कमीच घातली आहे. ही घरची हळद आहे, त्यामुळे कमीच लागते. एकदा या पद्धतीने भाजी नक्की करून पहा. मसाला मस्तपैकी परतला गेलेला आहे. डाळ भाजल्यावर अगोदर स्वच्छ करून घेतलेला कोबी मसाल्यामध्ये घालून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, यामध्ये मी अजिबात पाणी ठेवलेले नाही. चिरलेला कोबी मसाल्यामध्ये पटापट घालून घ्या. मसाल्यामध्ये असा मिक्स करून घ्या, म्हणजे मसाले अजिबात जळणार नाहीत की करपणार नाहीत. सगळा कोबी इथे मी मसाल्यामध्ये घालून घेतलेला आहे. इथे गॅस हा मोठा ठेवून सगळा कोबी एकसारखा परतून घ्यायचा आहे. ही प्रोसेस 4 ते 5 मिनिट सतत करायची आहे. त्यामुळे कोबीला मस्त असा खमंगपणा येईल. कोबी पटापट व्यवस्थित हलवून घेतलेला आहे. इथे गॅसची आच ही मंद ठेवलेली आहे. आता कोबी शिजण्यासाठी यावर झाकण ठेवूया. आता कोबी शिजवताना मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही. कोबीला स्वतःचेच पाणी असते, त्यामुळे त्यामध्ये पाणी अजिबात टाकण्याची गरज नसते. हा वाफेवरच छान तयार होतो. बरोबर 12 मिनिट झाले आहेत. कोबीवर ठेवलेले झाकण बाजूला काढूया. हे पहा, भाजीला अगदी खमंग वास येत आहे. ह्या भाजीचा वास अगदी घरभर दळवळलेला आहे. भाजी जवळून पहा. परफेक्ट. हे पहा, यामधील डाळ शिजली का ते पाहायचे. भाजीमधील डाळ जर शिजली असेल तर भाजी व्यवस्थित शिजली आहे असे समजावे. भाजी अशी कढईमध्ये खरपूस परतून घ्यायची आहे. त्यामुळेच कोबी ही कुरकुरीत खमंग बनते. नुसतीच वाफेवर शिजलेली कोबीची भाजी डायरेक्ट खायला घेतात तर ती तशी व्यवस्थित लागत नाही. तिला परतावे देखील व्यवस्थित लागते. भाजी पहा, कुरकुरीत अशी परतलेली आहे. भाजी आणखीन खमंग होण्यासाठी यामध्ये एक सिक्रेट पदार्थ टाकायचा आहे, तो म्हणजे भाजक्या शेंगदाण्याचा कूट. पुन्हा भाजी एकसारखी परतून घ्यायची आहे.
आता छान अशी भाजी तयार झाली आहे. यावर शेवटी थोडीशी कोथिंबीर भुरभुरूया. मंडळी, भाजी इतकी चविष्ट झाली आहे की पाहूनच खावीशी वाटत आहे. कोबीची भाजी जे अजिबातच खात नाही त्यांनी या पद्धतीने कोबी नक्की करून पाहावा. या भाजीसोबत तुम्ही तोंडी लावण्यासाठी दह्याची कोशिंबीर पण खाऊ शकता. ही भाजी तुम्ही टिफिनसाठी देखील नेऊ शकता. अशी ही कुरकुरीत खमंग कोबीची भाजी एकदा नक्की करून पहा. कशी झाले ते कमेंट करून सांगा. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.